गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला डिसिजन मेकिंगबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. डिसिजन म्हणजे काय, तुम्हाला निर्णय कसा घ्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. नेहा नावाच्या मुलीचं. नेहा नावाची एक मुलगी असते. तर नेहा नावाची एक मुलगी तिच्या कामामध्ये जे काम करते ती, पण तिच्याकडं स्वतःचं डिसिजन घेण्याची क्षमता नसते. मग ती काय करते, तिच्या एका फ्रेंड्सकडे जाते आणि तिला विचारते की मी काय करू शकते, माझ्याकडं असे असे प्रॉब्लेम आहेत. तर ती तिला सजेस्ट करते की तू असं करू शकते. तर तिला एक कंपनीमध्ये जॉब मिळून जातो. तिथे गेल्यानंतर पण जॉब मिळाल्यानंतर तिच्या बॉसला पण कळतं की हिच्याकडं स्किल तर आहे, पण हिच्याकडं डिसिजन घेण्याची क्षमता नाही आहे. मग तिचं हे स्किल कसं इम्प्रूव्ह होणार. मग त्याच्यासाठी तो तिला छोट्या छोट्या गोष्टीचा टास्क द्यायला सुरुवात करतो आणि ते टास्क कंप्लीट केल्यानंतर म्हणजे ती त्या गोलपर्यंत पोहोचते आणि नंतर तिला त्याच्यामध्ये यश मिळवू लागतं. तर हे झालं एक एक्झाम्पल डिसिजन मेकिंगचं. तर डिसिजन मेकिंगसाठी तुमच्याकडं कोणतं स्किल पाहिजे, म्हणजे जे कोर स्किल म्हणतो, म्हणजे मूळ स्किल कोणतं पाहिजे. म्हणजे सपोज बघा, आता तुमच्याकडं जी कला आहे त्याच्यामध्येच तुम्ही करिअर केलं पाहिजे, हे मला सांगायचं आहे. आता त्याच्यासाठी सपोज तुम्हाला डान्सिंग करण्याची आवड आहे, तर तुम्ही त्या डान्सिंगमध्येच करिअर केलं पाहिजे. आता नेहाकडे सपोज स्वयंपाक करण्याचं स्किल आहे, तर तिने ते स्वयंपाकामध्ये स्किल मिळवलं पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करून त्याच्यामध्ये. आता तर त्याच्यासाठी कोणतेही स्किल तुमचं इम्प्रूव्ह करण्यासाठी थोडीशी तुमच्याकडे ॲनालिटिकल थिंकिंग पाहिजे. म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर तो प्रॉब्लेम कसा सिस्टमॅटिकली थोडा सॉल्व झाला पाहिजे. त्याचं रिझन समजलं पाहिजे मेन, की आपण हे कशासाठी करतोय. आणि ते एकदा तुम्हाला समजलं हे रिझन काय आहे ते, तर तुमचं रिझन पण स्ट्रॉंग पाहिजे आणि क्लिअर कन्व्हिन्स करण्याची पॉवर पाहिजे तुमच्यामध्ये. तरच तुम्हाला तुमचं रिझन कळलं तर तुम्हाला तुमचा व्ह्यू पण लवकरच क्लिअर होईल. क्रिएटिव्हिटी पाहिजे तुमच्याकडं. क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे त्याच्याविषयी तुम्ही व्यवस्थित विचार केला पाहिजे. त्याचे अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय आहेत ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ते तुम्ही शोधून काढले पाहिजेत. इनिशिएटिव्ह म्हणजे तुम्हाला एखादं काम करायचं आहे, मग त्याच्यासाठी स्वतः एक इनिशिएटिव्ह घेऊन तुम्ही ते काम केलं पाहिजे आणि नंतर तुम्ही त्या गोलपर्यंत, म्हणजे तुमची जो डिसिजन आहे म्हणतो आपण निर्णय घेण्याचा, त्यातपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. आणि ऑर्गनायझिंग स्किल म्हणजे तुमच्याकडं मॅनपॉवर पाहिजे, रिसोर्स पाहिजे, टाईम पाहिजे. तुम्हाला जर म्हणजे ऑर्गनायझिंग स्किल ह्याचाच अर्थ असा होतो की तुमच्याकडे जे जे स्किल आहे ते एकत्र करण्याची तुमच्याकडं स्किल पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या डिसिजनपर्यंत पोहोचू शकता. नंतर त्याच्यासाठी एक तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचे कोणते डिसिजन म्हणजे लाईफमध्ये तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही ठेवू शकता. आणि ते किती 3 महिने, 3 वीकमध्ये किंवा एका वीकमध्ये करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला काय काय ॲनालिसिस करावं लागेल, त्यासाठी काय तुम्हाला रिझल्ट पाहिजे, कोणतं हे पाहिजे, म्हणजे तुम्ही कॉस्ट कुठं इन्व्हेस्ट केली पाहिजे, त्यासाठी काय काय रिसोर्स लागणार आहे, तर त्याच्यावर केली पाहिजे की नाही, हे तुम्ही पुढं घेऊन तुम्ही तुमचं जे ॲक्टिव्हिटी आहे ती करायची. नंतर
मिरर चेकमध्ये तुम्ही काय करू शकता, हे ॲक्टिव्हिटी करू शकता तुम्ही. आणि मिरर चेकमध्ये तुम्ही एका एक्झाम्पल घ्यायचे की जिथं रिस्क होती पण तुम्ही तिथं व्यवस्थित डिसिजन घेऊन डिसिजन मेकिंगमुळे तुम्ही तिथे सक्सेसफुल झालात. किंवा असं तुम्ही एक मिरर चेकमध्ये घेऊ शकता. नंतर तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा आहे, त्यावेळेस तुम्ही काय केलं आहे, इन्फॉर्मेशन गोळा केली, नंतर गोळा केली आणि डिसिजन घेतला आहे. नंतर तुम्ही कन्फ्यूज होता जेव्हा तो डिसिजन घ्यायचा होता त्यावेळेस. नंतर सिरियस चॅलेंज आहे तुमच्याकडे क्रिएट करण्यासाठी अल्टरनेटिव्ह किंवा सोल्युशन, तेव्हा तुम्ही मिरर चेकमध्ये चेक करू शकता की तुम्ही म्हणजे त्या चॅलेंजला कसं तुम्ही ॲक्सेप्ट करणार आणि तुमचा डिसिजन कसा घेऊ शकता त्याच्यासाठी. थँक्यू.